प्रिय लोकांनो, येशूच्या नावाने तुम्हाला माझे हार्दिक शुभेच्छा देताना मला आनंद होतो आहे। आज एक विशेष दिवस आहे। कोणता दिवस ते सांगा पाहू। जागतिक महिला दिवस। महिलांसाठी विशेष असा हा दिवस जगभरात साजरा केला जातो। महिलांचा या जगात खूप महत्त्वाचा वाटा आहे। महिलांसाठी या जगात सुरक्षिततेची परिस्थिती नाही असे दिसते। मुलींचे अपहरण केले जाते। महिलांना त्यांच्या स्वतःच्या घरातच त्रास सहन करावा लागतो। कामाच्या ठिकाणी, राहण्याच्या ठिकाणी महिलांना स्वातंत्र्याने जाणे शक्य नाही। महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि अनेकांच्या मनात वेदना निर्माण होते। काही वेळा काही महिलांना आपण मुलगी म्हणून का जन्मलो असा विचारही येतो। पण देव तुमच्यावर खूप प्रेम करतो। प्रत्येक घरात महिला असतात, नाही का? आई, पत्नी, मुलगी किंवा बहीण सगळेच महिलांशी संबंधित असतात। देवाने महिलांना विशेषरित्या निर्माण केले आहे हे विसरू नका। महिला म्हणून तुम्ही खूप आनंदी असायला हवे। देवाने तुम्हाला महिला म्हणून निर्माण केले आहे हे तुमच्यासाठी एक मोठे आशीर्वाद आहे हे विसरू नका। देवाने प्रथम आदामला निर्माण केले, पण त्याला एक पोकळी जाणवली। त्याच्यासाठी सर्व सुविधा देवाने निर्माण केल्या, पण त्याच्या आत एक पोकळी होती। देवाने ती लक्षात घेतली। त्याच्यासाठी योग्य साथीदार निर्माण करीन देवाने ठरवले म्हणून स्त्रीची निर्मिती केली। मग ती स्त्रीच पुरुषासाठी योग्य साथीदार आहे असे वेदांमध्ये आपण पाहतो। देवाने असे निर्माण केले की स्त्रियांशिवाय पुरुष आनंदी किंवा आशीर्वादित राहू शकत नाही। कुटुंबाची निर्मिती करायची असेल तर ते फक्त स्त्रियांच्या मदतीनेच शक्य आहे। फक्त पुरुषांनी कुटुंबाची निर्मिती करणे शक्य नाही। ते एक मोठे आशीर्वाद आहे। स्त्रियांच्या मदतीनेच समाजाची निर्मिती होते आणि हे फक्त वेदांमध्येच नाही। लूक अध्याय 1 वचन 28 वाचा असे सांगितले जाते। येशू या जगात तारणहार म्हणून जन्माला यायला हवा आणि त्याद्वारे तारणाची निर्मिती व्हायला हवी। बाईशिवाय तुम्ही हे करू शकत नाही। महाराज, एका महिलेने स्वतःच्या अनुपस्थितीची योजना आखली आहे। जगात हे पूर्ण करण्यासाठी एक कुमारी स्त्री आवश्यक आहे। परमेश्वराने त्यासाठी शोधलेली व्यक्ती म्हणजे मरियम कुमारी, ज्याला आपण येशूची आई मरियम म्हणतो। देवदूताला पाठवून परमेश्वराने मरियमला सांगितले, काय सांगितले? तुझ्यावर कृपा झालेली आहे, प्रभू तुझ्या सोबत आहे। किती कोट्यवधी महिला आहे, त्यांच्यामध्ये तू विशेष आशीर्वादित आहेस। परमेश्वर तुझ्या सोबत आहे। आज परमेश्वर तुला सांगतो, माझी मुलगी, तू आशीर्वादित आहेस। कितीही महिला असल्या तरी त्यांच्यामध्ये तू। हे प्रभू, ती धन्य का आहे जर तुम्ही येशूला तुमच्या आयुष्यात येण्यास सांगितले तर। तुम्ही स्वीकारले तर तुम्ही आशीर्वादित व्हाल। त्याच्याशिवाय तुम्ही आशीर्वादाचा अनुभव घेऊ शकत नाही। तो तुमच्या सोबत असेल, तुमच्यात असेल। तेच आशीर्वादित स्त्रिया आहेत, भाग्यवान आहेत। मग येशू तुमच्या सोबत असावा महत्वाचे आहे। सर्व काही निर्माण करणारा परमेश्वर तुमच्या सोबत असे असले पाहिजे की या दिवशी येशू ते तुमच्या हृदयात आहे का? तुमच्या हृदयाची तपासणी करा। तुम्ही स्त्रियांमध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळू। प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो। आशीर्वाद द्या। इथे येशूकडे पहा। देव ते जगात आणत असे। मरियाच्या माध्यमातून हे शब्द सांगितले गेले। आज तुमच्या माध्यमातून येशूची इच्छा पूर्ण होते। हे परमेश्वरा, तुझे नाव गौरविले जावो। विशेषतः निर्माण केलेले आहात। तुमच्या माध्यमातूनच तुमचे कुटुंब आशीर्वादित होईल। तुमच्या पतीला आधार मिळेल। तुमचे माध्यमातूनच मुलांना आशीर्वाद मिळेल।
तुमचे कुटुंब आशीर्वादित होईल. तुमच्या माध्यमातूनच तुमच्या पालकांना आशीर्वाद मिळेल. त्यामुळे परमेश्वराने तुम्हाला विशेषतः निर्माण केले आहे. हे विसरू नका की परमेश्वराने मला स्त्री म्हणून निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. म्हणून त्या सौभाग्याची जाणीव ठेवा आणि तुमच्या हातात मला मी तुम्हाला कबूल करतो ते वापरा म्हणा. तुमच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी घडतील. थकू नका. घडत आहे. घटना आणि परिस्थिती पाहून विचलित होऊ नका. तुमच्या माध्यमातून देव एक मोठे कार्य करणार आहे. तुमच्या परिस्थितीत आशीर्वाद येईल. तुम्ही तुमच्या कुटुंबात असाल तर कुटुंबाला आशीर्वाद मिळेल. काम तुम्ही केले असेल त्या कामाच्या ठिकाणी आशीर्वाद. तुम्ही एक व्यवसाय मालक आहात. व्यवसायात आशीर्वाद. तुम्ही जे काही करता तिथे परमेश्वराचा आशीर्वाद असेल. तुम्ही आशीर्वादित आहात. भाग्यवान आहात. विश्वासाने सांगा, प्रभू मला या जगात एक स्त्री म्हणून निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. मी भाग्यवान आहे. मी आशीर्वादित आहे. या शब्दावर मी विश्वास ठेवते. प्रभू माझ्या अंतःकरणात येऊन माझ्या सोबत राहा आणि मला आशीर्वाद द्या. ते कोण वापरते? प्रार्थना करणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आईला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक लहान मुलाला प्रभू आशीर्वाद देई. येशूच्या नावाने आमेन. आमेन.